चांदूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने कांद्याची लागवड करतात, परंतु सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून त्यांना हेक्टरी अनुदान देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत भारतीय जनता पक्ष चांदूर तालुक्याच्या वतीने निवेदन आणि कांदा भेट देऊन मागणी केली आहे। तसेच तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कांद्याचे तोरण बांधून शासनाचे लक्ष वेधले आहे। कांद्याची लागवड करतेवेळी कांदा बियाण्याची टंचाई निर्माण झालेली होती। शेतकऱ्यांनी कांदा बी दर गगनाला भिडलेल्या दरात खरेदी करत उत्पादकांनी कांदा लागवड केली। निसर्ग आणि हवामान बदलामुळे कांदा पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागल्याने त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला। मजुरांची टंचाई तसेच मजुरीत वाढते दर यामुळे त्यांना आणखीनच भर पडली। कांद्याचे उत्पादन निघाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तर शेतकऱ्यांना आपला कांदा हा कवडी मोल भावात विकावा लागला, कारण त्यांच्याकडे कांद्याची साठवण क्षमता नाही। तसेच साठविलेल्या कांद्यापैकी 40 ते 50% कांदा फेकून द्यावा लागतो। शेती ही शेतकऱ्यांकडून खेळले जाणारे एक प्रकारचे जुगारच आहे। बेभरवशाचा मोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, उत्पादकांना योग्य भाव न मिळणे, मजुरांची टंचाई, मजुरीचे वाढलेले दर, चढ्या भावाने होणारी खताची विक्री, बँकांकडून कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी, खाजगी सावकारीचा वेढा, नैराश्यातून वाढलेले आत्महत्येचे प्रमाण अशा नाना समस्यांनी वेढलेल्या शेतकऱ्यांना शेती नको म्हणायची वेळ आलेली असल्याने हवालदिल झालेला कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी भाव कांद्याला मिळत आहे। तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत किंवा मोठे आर्थिक अनुदान उपलब्ध करून दे। कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी भाव कांद्याला मिळत आहे। तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत किंवा मोठे आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार आणि कृषी अधिकारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा भेट देऊन मागणी केलेली आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, धम्मराज नवले, सुरेश वानखडे, मयूर खापरे, नितीन टिंगणे, मनीष निमकर, गजानन कोल्हे, आकाश साबळे, प्रवीण राऊत, आकाश आजनकर, शुभम पांडे, निलेश वासनकर, वैभव घाटोड, स्वप्नील बोबडे, रमेश तायवाडे, प्रदीप पंडागरे, विजय थोराईत, संजय गवनेर, दीपक सायरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। चांदूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी हे कांद्याची लागवड करतात। गेल्या काही वर्षापासून या शेतकऱ्यांना मात्र त्या कांद्याला भाव मिळत नाही। त्या कांद्याचा जर उत्पादन खर्च जर आपण बघितला, फवारणीचा खर्च, कापणीचा म्हणजे काढणीचा खर्च, पेरणीचा, रोपण करण्याचा आणि इतर सर्व जर खर्च आपण बघितला तर उत्पादन खर्चसुद्धा यावर्षी शेतकऱ्यांचा निघालेला नाही आणि 3 रुपये 4 रुपये किलोनं भाव त्या शेतकऱ्याला मिळत आहे। म्हणजे एका एकराला जर 1 लाख रुपये जर उत्पादनासाठी खर्च आलेला असेल तर किमान 10 किंवा 20,000 रुपयाचं उत्पन्न त्या शेतकऱ्याला या ठिकाणी होऊन राहिलं। म्हणून या शेतकऱ्यावर, या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर मोठं संकट निर्माण या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून भारतीय जनता पक्ष चांदूर तालुक्याच्या वतीनं सन्माननीय श्री मुरलीभाऊ माकोडे यांच्या नेतृत्वात आज आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिलेलं आहे की चांदूर शेतकऱ्यावर जे मोठं आर्थिक संकट या ठिकाणी तयार झालेलं आहे त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000चं तरी अनुदान या शासनाने घोषित करावं, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल आणि पुढच्या वर्षीसाठीचं त्याचं सहाय्य मिळेल। इतकी अत्यंत महत्त्वाच्या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे। या अचलपूर मतदारसंघाचं नेतृत्व करणारे हे किसान शेतकरी आहेत। शेतकऱ्यांचं नाव घेऊनच ते मोठे झालेले आहे, परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यावरचं संकट त्यांना दिसू लागलं नाही। म्हणून त्यांनाही सुद्धा त्यांचंही लक्ष या मागणीकडे वळावं याकरिता आम्ही या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी छोटंसं आंदोलन केलेलं आहे। या तहसील कार्यालयात कांद्याचं तोरण आम्ही बांधलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना मोठ्या मेहनतीनं जो शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन केलेला आहे त्या कांदा भेट म्हणून या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना दिला, जेणेकरून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा शेतकऱ्यांचा आवाज पोहोचावा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या भरीव मदत या ठिकाणी मिळावी याकरिता हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।